3 मासूमों बच्चियों का विनय भंग करने वाले सरकारी स्कूल के टीचर पर मामला दर्ज। आरोपी शिक्षक पुलिस की गिरफ्त में। बुल्ढाना जिले में 3 मासूम बच्चियों के साथ स्कूल में गलत हरकत करने वाले टीचर को पुलिस ने दबोच लिया। किनगांव राजा पुलिस में 10 वर्षीय मासूम पीड़िता की मां ने शिकायत दर्ज कराई कि उसकी बेटी के साथ स्कूल के टीचर ने गंदी हरकत की। बदलापुर मामले में सबक लेते हुए पुलिस ने पीड़िता को बुलाया और उससे कुछ सवाल पूछे, जिसमें पीड़िता ने बताया कि उसके साथ और बाकी 2 लड़कियों के साथ टीचर ने क्या किया। पुलिस को कक्षा 4वीं में पढ़ने वाली पीड़ित मासूम ने बताया कि वह 21 अगस्त को क्लास में दूसरे छात्र छात्राओं के साथ मौजूद थी। शाम 4 बजे टीचर खुशहाल राव उगले ने छात्रों से कहा कि क्लास की खिड़कियां बंद करें। टीचर ने दरवाजा बंद किया और क्लास में लगा टीवी शुरू किया। टीचर पीड़िता के नजदीक बैठ गया और उसकी छाती पर हाथ सहलाने के बाद शर्मगाह को भी छुआ। पीड़िता ने पुलिस को आगे बताया कि उसी रोज टीचर ने अन्य 2 छात्राओं के शरीर पर भी गलत तरीके से हाथ घुमाया। पीड़ित मासूम से पूछा गया कि टीचर ऐसी हरकत कब से कर रहा है, तो उसने बताया कि पिछले वर्ष से, यानी कि 3री कक्षा से। किनगांव राजा पुलिस स्टेशन की पुलिस अधिकारी मनीषा कदम ने घटना की पुष्टि करते हुए बताया कि टीचर पर धारा 376 पॉक्सो, एट्रॉसिटी और विविध धाराओं के तहत मामला दर्ज कर उसे गिरफ्तार किया गया है। नदीमध्ये वर्दडी गाव आहे, तिथे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक 4थीच्या वर्गावरचे शिक्षक उगले, खुशालराव उगले हे काही विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत असल्याबाबत आज आपल्या पोलीस स्टेशनला पालक आणि 4 विद्यार्थिनी घेऊन स्वतः पालक घेऊन आले होते आणि त्याबद्दल आपल्याला सांगितलं। त्यामुळे आपण त्या अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे। BNS 64, 65 आणि 75। BNS 64 2, 65 2, 75 1, पोक्सो 4, 6, 8, 10, 12, 4, 6, 8, 10, 12 आणि एट्रॉसिटी लावलेला आहे आपण त्याच्यामध्ये 31W, 31W कंसामध्ये 1 2, 3 2 V आणि 3 1 RSW हे आपल्याला याच्यामध्ये BNS पोक्सो आणि एट्रॉसिटी ऍक्ट। मॅडम BMS म्हणजे काय? BNS म्हणजे काय? भारतीय न्याय संहिता, नवीन जे कायदा आलेला आहे, नवीन कायद्यानुसार IPC च्या ऐवजी आपला BNS आलेला आहे, भारतीय न्याय संहिता। तर भारतीय न्याय संहितेचे जे जुने IPC चे कलम होते ते आपल्या याच्यामध्ये कलम नंबर चेंज झालेले आहे। त्यानुसार आपण जरा नवीनच वाटलं जे आपलं 376 होते त्या ठिकाणी आता आपल्या 64 आलेला आहे। 64 तर हे आपण त्यानुसार भारतीय न्याय संहिता, कारण गुन्हा आता घडलेला आहे म्हणून आपण हे कलम लावलेले आहेत। बरं, आता ही जी तक्रार दिलेली आहे तर ही तक्रार पालकांनी दिली का तुम्ही इन कॅमेरा घेतलेली आहे? आता आपण पीडितेचे स्टेटमेंट घेतलेलं आहे। पीडिता ही अल्पवयीन असल्यामुळे आपण प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये गुन्हा दाखल कर। इथली आरोपीला अटक केलं का? आरोपीला आता आपण पथक पाठवलेलं आहे, आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल। आणखी तुमच्याकडे किती पालकांनी तक्रार केल्या जवळपास या संदर्भात? आता तरी सध्या आपल्याकडे एक 5-6 मुली आलेल्या आहेत। जसं जसं समोर येतील तसं तसं आपण सगळ्यांचे स्टेटमेंट घेऊया। गाववाल्याचं त्यांचं म्हणणं जवळपास 12 ते 14 मुली आहेत आणि यातील म्हणजे सर्व समाजाच्या आहेत असं काही नाही। ओके, हां। तर यात आहे का आणखी वाढण्याची शक्यता आहे का मुलीचे? आपण आता गावामध्ये मी पण शाळेला व्हिजिट दिलेली आहे। जेवढ्या विद्यार्थिनींची संख्या असेल, जेवढे समोर येतील तेवढ्या सगळ्यांचे स्टेटमेंट घेतले जातील आणि आपल्याला जेवढ्या विद्यार्थिनी आहेत तेवढ्या सगळ्या विद्यार्थिनींचे प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये आपण जबाब नोंदवून घेऊ। सध्या गावातील वातावरण कसं काय? गावातील वातावरण सध्या शांत आहे। अच्छा। चंद्रपुर शहर के गांधी चौक परिसर में आज कांग्रेस पार्टी के सांसद प्रतिभा धानोरकर तथा विधायक धोटे के नेतृत्व में महाराष्ट्र में हो रहे महिलाओं और मासूमों पर अत्याचार के खिलाफ सरकार के विरोध में किया गया आंदोलन। बॉम्बे हाई कोर्ट ने शुक्रवार को किसी भी राजनीतिक दल या व्यक्ति को महाराष्ट्र बंद का आह्वान करने से रोकने का आदेश जारी किया है। कोर्ट ने कहा कि हम किसी भी राजनीतिक दल या व्यक्ति को बंद का आह्वान करने से रोक रहे हैं। कोर्ट ने राज्य सरकार को सुरक्षा के सभी कदम उठाने के निर्देश भी दिए हैं। आपको बता दें कि बदलापुर, कोल्हापुर और चंद्रपुर के नागभीड़ से यौन शोषण के मामले सामने आए हैं, जिसके विरोध में विपक्षी महाराष्ट्र विकास अघाड़ी MP ने 24 अगस्त को राज्यव्यापी बंद का ऐलान किया था, जिस पर बॉम्बे हाई कोर्ट ने रोक लगाई थी, जिस पर अब सियासत होती नजर आ रही है। जिसमें आज चंद्रपुर शहर के गांधी चौक में कांग्रेस के सांसद प्रतिभा धानोरकर और विधायक धोटे की अगुवाई में आंदोलन किया गया, जिसमें महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री के इस्तीफे की मांग की गई।
शाळेत जाणाऱ्या त्या छोट्या मुलींवरती तिथं सफाई कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी अत्याचार केला। त्याच्या विरोधातच महाविकास आघाडीचं आज महाराष्ट्र बंद होतं, पण कोर्टाने हे बंद नियमबाह्य आहे म्हणून सांगितलं आणि आदरणीय पवार साहेबांनी देखील सांगितलं की खऱ्या अर्थानं संविधानाचा जर का सन्मान करायचा असेल तर आपण त्याचा सन्मान करत असताना आजचं हे बंद रद्द केलं पाहिजे आणि तोंडाला काड्या फिती बांधून आम्ही आजचा हा निषेध मोर्चा सगळ्या जिल्हा स्तरावर करत आहोत। यात आपण कालही पाहिलं की नागबीड सारख्या ठिकाणी, आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात नागबीड सारख्या ठिकाणी एका मनोरुग्ण स्त्रीवरती साधारणतः 6 लोकांनी बस स्टँडच्या शौचालयात अत्याचार केला आणि नक्की जिला काही समजत नाही अशी देखील महिला आज अत्याचार करण्यासाठी कमी पडत आहे। ही खरोखर अतिशय निंदनीय बाब आहे आणि याचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत। बदलापूरच्या घटनेचा आम्ही निषेध करतो, परंतु एका घटनेचा निषेध करतो। काल विश्व हिंदू परिषदेच्या मार्फतीने जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आणि चंद्रपूरच्या स्थानिक आमदारांनी जो मोर्चा काढला होता, त्या मोर्चामध्ये ज्या बांगलादेशच्या हिंदूवर अन्याय झाला त्याचा निषेध केला, त्याचा आम्ही स्वागत करतो। परंतु त्या मोर्चामध्ये बदलापूरच्या घटनेचा साधा पुसटचा उल्लेख पण नाही केला। जिल्ह्यामध्ये जी नागपूरमध्ये घटना घडली त्याचा पण उल्लेख नाही केला। परंतु या सगळ्या घटनेचा त्यांनी सरकार म्हणून उल्लेख करायला पाहिजे होता, त्याने उल्लेख नाही केला म्हणून त्याचा पण आम्ही निषेध करतो।